Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण आता युनिट नंबर 3 जो कंट्रोल स्ट्रक्चर आहे जो आपण चालू केलेला आहे. तर युनिट नंबर 3 मध्ये आपण पहिल्यांदा कंट्रोल ब्रँचिंग म्हणजे EPL स्टेटमेंट्स. तर आपण इथं पॉईंट्स बघितले होते. कंट्रोल डिसिजन मेकिंग अँड ब्रांचिंगमध्ये आपण EPL स्टेटमेंट्स, त्यानंतर आपण लूपिंगमध्ये डू लूप, डू व्हाईल लूप आणि फॉर लूप आपण इथं पर्यंत एवढ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. तर आजच्या लेक्चरपासून आपण गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट हे 3 स्टेटमेंट्स कशा पद्धतीने रन होतात किंवा प्रोग्राममध्ये कशा पद्धतीने आपण यूज करायचे आहे त्याचा यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि यानंतर आपला जो युनिट नंबर 3 आहे कंट्रोल स्ट्रक्चर, युनिट नंबर जो 3 आहे कंट्रोल स्ट्रक्चर हा आपला कंप्लीट होणार आहे. तर कंट्रोल स्ट्रक्चर या युनिटमध्ये डिसिजन मेकिंग आणि ब्रांचिंग फर्स्ट पॉईंट बघितलेला आपण, इफ स्टेटमेंट, EPL स्टेटमेंट, त्यानंतर नेस्टेड इफ, स्विच स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण लूपिंग कन्सेप्ट क्लिअर केली होती, फॉर लूप, व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. आणि आता आपण 3 स्टेटमेंट जे आहेत, गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट, हे 3 स्टेटमेंट्स बघितल्यानंतर आपला युनिट नंबर 3 इथे कंप्लीट होतो. तर त्याच्यावरती दिलेली तुम्हाला असाइनमेंटसुद्धा सॉल्व करायची आहे. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण युनिट नंबर 4 चालू करणार आहोत. तर चला चालू करूया गो टू स्टेटमेंट. तर गो टू स्टेटमेंट म्हणजे सेम आपण ज्या पद्धतीनं गो टू म्हणजे जिथंपर्यंत आपल्याला जंप करायचं आहे तिथंपर्यंत, गो टू च्याकडे म्हणजे मराठीमध्ये कसं आपण म्हणतो गो टू म्हणजे च्याकडे, तर तिथं डायरेक्ट काय करायचं आहे, जंप करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सी प्रोग्रॅमिंगमध्ये आपण गो टू स्टेटमेंट यूज करतो. द गो टू स्टेटमेंट इज नोन ॲज अ जंप स्टेटमेंट इन अ सी. म्हणजे तुम्ही गो टू आणि कुठे जायचं आहे त्या लेबलचं नाव घटलं ना तर तिथून डायरेक्ट तो कंट्रोल काय केला जातो, त्या लेबलला डायरेक्ट जंप केला जातो. त्याच्यासाठी आपण गो टू स्टेटमेंट यूज करू शकतो. सी सपोर्ट the go to statement to branch unconditionally from one point to another in program. म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपल्याला डिरेक्टली जंप करायचं असेल तर आपण काय करू शकतो, गो टू स्टेटमेंट यूज करू शकतो. ॲज द नेम सजेस्ट, गो टू इज यूज्ड टू ट्रान्सफर द प्रोग्राम कंट्रोल टू प्री डिफाईन्ड लेबल. म्हणजे आपण प्रीडिफाईन्ड म्हणजे एखादी लेबल डिफाईन करायची आहे लेबल, आणि ती डिफाईन केलेल्या लेबलपर्यंत जर डायरेक्ट जंप करायचं असेल तर आपण गो टू स्टेटमेंट यूज करू शकतो. द गो टू स्टेटमेंट इज अ जंप स्टेटमेंट विच इज अ समटाईम्स ऑल्सो रेफर्ड ॲज अ अनकंडिशनल जंप स्टेटमेंट. द गो टू स्टेटमेंट कॅन बी यूज्ड टू जंप फ्रॉम एनीवेअर टू एनीवेअर विदिन अ फंक्शन. म्हणजे प्रोग्राममध्ये किंवा त्या फंक्शनमध्ये कुठेही तुम्हाला जर जंप करायचं असेल डायरेक्ट, म्हणजे आपण प्रोग्राम लिहितो, मल्टिपल स्टेटमेंट्स असतात आणि त्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला लास्ट स्टेटमेंटला जर जंप करायचं असेल तर तुम्ही गो टू स्टेटमेंट यूज करू शकता. द लेबल इज अ आयडेंटिफायर. मग तेव्हा गो टूच्या पुढे आपण काय द्यायचं आहे, त्या लेबलचं नेम द्यायचं आहे. मग लेबल म्हणजेच काय, एक ओळख असते की कुठेपर्यंत आपण तो जंप करायचा आहे. व्हेन द गो टू स्टेटमेंट इज एन्काउंटर्ड द कंट्रोल ऑफ द प्रोग्राम जम्प्स टू दी लेबल अँड स्टार्ट्स एक्झिक्युटिंग दी कोड. आणि तिथून डायरेक्ट त्या लेबलला जंप केल्यानंतर तिथून काय होतं, तो जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट व्हायला चालू होतो. तर त्याच्यामध्ये गो टू स्टेटमेंटमध्ये 2 प्रकारचे जंप असतात. एक फॉरवर्ड जंप असतो आणि एक बॅकवर्ड जंप असतो. मग फॉरवर्ड म्हणजेच काय, आता प्रोग्राम चालू आहे आणि तिथंच तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या लाईनला तुम्हाला पुढे जंप करायचं असेल तर तुम्ही त्याला फॉरवर्ड म्हणू शकता. आणि बॅकवर्ड म्हणजेच काय, तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही लेबल मेन्शन करणार आणि डायरेक्ट तुम्हाला प्रिव्हियसला जायचं असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता बॅकवर्ड जंप. तर फॉरवर्ड जंपचा सिंटॅक्स आहे किंवा ओव्हरऑल जो सिंटॅक्स आपण म्हणतो गो टू स्टेटमेंटचा, तर गो टू कीवर्ड, आणि हा गो टू कीवर्ड जो आहे तर तो 32 कीवर्डमधलाच रिझर्व कीवर्ड आहे. गो टू आणि त्या लेबलचं नेम, म्हणजे लेबल म्हणजे तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ॲडिशन करालात आणि डायरेक्ट ॲडिशनला जंप करणार असाल तर तिथं काय होणार, गो टू ॲडिशन. आणि त्यानंतर तुमचे मल्टिपल स्टेटमेंट्स असतील आणि त्यानंतर तुम्ही लेबल म्हणजे तुम्ही ॲडिशनचे जे वेगवेगळे परफॉर्मेशन केला तर ते त्याचे स्टेटमेंट्स असतील. तर अशा पद्धतीनं फॉरवर्ड जंप लिहायचं. आणि बॅकवर्डला काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्ही पहिला लेबल यूज करा, लेबल यूज केल्यानंतर त्याचे स्टेटमेंट्स, आणि ते झाल्यानंतर तुम्ही गो टू लेबल असा सिंटॅक्स यूज करू शकता. तुम्हाला प्रोग्राम घेतल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे बघा, तुम्हाला एक फ्लो डायग्राम दिसते आत्ता. फ्लो डायग्राममध्ये तुमचे स्टेटमेंट 1, 2, 3 कंटिन्यू एक्झिक्यूट व्हायला लागलेले आहेत. पण स्टेटमेंट 1 कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही काय केलं आहे, तर गो टू यूज केला. काय केलं, स्टेटमेंट 1 कंप्लीट झाल्यानंतर गो टू लेबल 3 काय केलं आहे, गो टू लेबल 3. मग डायरेक्ट तुम्ही कुठं जायचं आहे, लेबल 3ला. मग स्टेटमेंट 1 पासून डायरेक्ट कंट्रोल कुठे जाणार आहे, स्टेटमेंट
3ला डायरेक्ट म्हणजे स्टेटमेंट 2 काय होणार आहे, मिस होणार आहे. तर अशा पद्धतीनं गो टू म्हणजे एकापासून डायरेक्टली जंप स्टेटमेंट 3पर्यंत जंप होऊ शकतो. तर अशासाठी आपण गो टू स्टेटमेंट यूज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक प्रोग्राम दिसत आहे. या प्रोग्राममध्ये आपण काय केलेलं आहोत, 2 हेडर फाईल्स इन्क्लूड केलेले आहेत आणि 2 हेडर फाईल्स इन्क्लूड केल्यानंतर बघा मेनमध्ये एक मी आय हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि एक अनादर व्हेरिएबल आहे जो सम आहे आणि त्याला व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू मी असाइन केली आहे 0. इनिशियल व्हॅल्यू काय आहे 0 हे लक्षात ठेवा. आणि फॉर लूपमध्ये बघा आयची व्हॅल्यू काय आहे 0. आय इज लेस दॅन इक्वल टू 10. मग आता आय इज लेस दॅन इक्वल टू 10 आहे ना, हो कंडिशन ट्रू झाली. मग त्यानंतर कुठे गेलं सम. आता सम काय आपल्याकडं 0 इक्वल टू 0 प्लस आयची काय व्हॅल्यू आहे 0 प्लस 0. त्यानंतर परत आता इफ आय इक्वल टू 5 म्हणजे 0 इक्वल टू 5 आहे का नाही, म्हणजे कंडिशन तुमची परत कुठे इफ 0 आहे ना आता आपल्याकडे 0 इक्वल टू 5 नाही आहे. मग डायरेक्ट कुठं गेलं वरती. परत आय इन्क्रीमेंट झाला. मग इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत आयची व्हॅल्यू किती झाली 1 झाली. मग 1 सम काय आपल्याकडं 0 प्लस 1 काय येणार 1. मग आयची व्हॅल्यू आहे काय आयची व्हॅल्यू काय 1 इक्वल टू 5. म्हणजे जोपर्यंत कधीपर्यंत लूप फिरत राहणार आहे जोपर्यंत आयची व्हॅल्यू तुमची 5 येते तोपर्यंत. मग आयची व्हॅल्यू 5 म्हणजे प्रिंट होणार मेसेज आणि आयची व्हॅल्यू जेव्हा तुमची 5 इक्वल टू 5 येईल तेव्हा डायरेक्ट जंप कुठे होणार आहे गो टू ॲडिशनला. मग ॲडिशनला गेला मग डायरेक्ट जंप कुठे जाणार ॲडिशनला. मग ॲडिशन तुमची काय असेल तर ॲडिशनमध्ये तुम्ही काय केलं आहे प्रिंट केलं आहे ना, म्हणजे तर अशा पद्धतीने मेसेज बघा. म्हणजे आता तुम्हाला आउटपुट काय येणार पहिल्यांदा आयची व्हॅल्यू काय आहे 0 प्लस 1 प्लस परत 0 प्लस 1 प्लस 1 2 प्लस असं कधीपर्यंत होणार आहे जोपर्यंत आयची व्हॅल्यू 5 आणि आयची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू 10. तर अशा पद्धतीनं आउटपुट तुम्हाला येणार आहे 15. गो टू म्हटल्यानंतर डायरेक्ट बघा गो टू ॲडिशन म्हटल्यानंतर डायरेक्ट खाली जी लेबल दिल्या त्या लेबलला डायरेक्ट जंप होणार आणि तिथं मेसेज व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट होणार आणि सम पण प्रिंट होणार आहे. म्हणजे आता सममधली स्टोअर केलेली व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. मग सममध्ये व्हॅल्यू असणार आहे आउटपुट असणार आहे 15. म्हणजे इन दिस एक्झाम्पल वी हॅव अ लेबल ॲडिशन. ह्याच्यामध्ये लेबल कोणते आहे ॲडिशन. आणि व्हेन द व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू 5 आयची जोपर्यंत व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत देन वी आर जम्पिंग टू दिस लेबल युझिंग गो टू आणि दिस रिझन द सम इज डिस्प्लेइंग द सम ऑफ नंबर टिल 5 इवन द लूप इज सेट टू रन 0 to 10. म्हणजे आपण लूप काय केलेलं आहे फॉर लूपमध्ये 0 to 10 केलेले आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला 15. आता हे जो लॉजिक आहे बाळांनो हे लॉजिक मी आत्ता सांगितलेलं आहे पण तुम्हाला आत्ता लक्षात येणार नाही. हा प्रोग्राम स्वतः प्रोग्राम जो दिला आहे ह्याच्यावरून लॉजिक लावा आणि त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने येतं आहे. म्हणजे आयची व्हॅल्यू काय आत्ता आपल्याकडं 0 आहे 0ची आणि पुढं काय आहे समला पण व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 0 इक्वल टू काय आहे 0 प्लस 0 म्हणजे 0 आलं. नेक्स्ट आयची व्हॅल्यू काय झाली इन्क्रीज झाली. मग आयची व्हॅल्यू किती झाली 1 झाली. तर अशा पद्धतीनं त्या व्हॅल्यू इन्सर्ट करत राहा आणि फायनल तुम्हाला रिझल्ट किती येणार आहे आउटपुट 15 येणार आहे. तर नेक्स्ट इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की गो टू स्टेटमेंट. तर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया ब्रेक स्टेटमेंट. आणि बाळांनो इथं तुम्हाला जो गो टू स्टेटमेंटचा मी प्रोग्राम दाखवला आहे तो सुद्धा तुम्हाला मी रन करून दाखवणार आहे. नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण रन करून बघणार आहोत. तर नेक्स्ट आता आपण पॉईंट बघणार आहोत ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक म्हणजेच काय तुम्ही स्विच कीवर्डमध्ये स्विच केस यूज केलेला. तर स्विच केसमध्ये बघा तुम्ही जर एखादी केस कंप्लीट झाली आणि ब्रेक नाही यूज केला तर त्या कंटिन्यू केसेस तुमच्या एक्झिक्यूट होत राहतात. पण केस 1 प्रत्येक केसच्या अंडर तुम्ही ब्रेक जर लिहिला तर एखादी केस एक्झिक्यूट झाल्यानंतर तिथं ब्रेक म्हटल्यानंतर डायरेक्ट ती ब्रेक होते आणि त्या स्विच केसच्या बाहेर कंट्रोल ट्रान्सफर केला जातो. तर त्याच्यासाठी आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. तर ब्रेक इज अ कीवर्ड इन सी विच इज यूज्ड टू ब्रिंग द प्रोग्राम कंट्रोल आउट ऑफ द लूप. म्हणजे ब्रेक कशासाठी वापरायचं त्या लूपच्या डायरेक्ट बाहेर पडण्यासाठी आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करू शकतो. द ब्रेक स्टेटमेंट इज यूज्ड इनसाइड द लूप ऑर स्विच स्टेटमेंट. म्हणजे आपण लूपमध्ये पण यूज करू शकतो आणि स्विच स्टेटमेंटमध्ये पण यूज करू शकतो. द ब्रेक स्टेटमेंट ब्रेक्स दी लूप 1 by 1. म्हणजे काय करतो 1 by 1 काय करतो ब्रेक करतो. दॅट इज इन द केस ऑफ नेस्टेड लूप इट ब्रेक्स द इनर लूप फर्स्ट अँड देन प्रोसीड्स द आउटर लूप. म्हणजे पहिल्यांदा इनर लूपच्या बाहेर पडतो नंतर आउटर लूपच्या बाहेर पडतो. द ब्रेक स्टेटमेंट इन अ सी कॅन बी युज्ड फॉलोइंग 2 स्किनॅरोज. म्हणजे आपण स्विच केसमध्ये पण यूज करू शकतो आणि फॉर लूपमध्ये पण. आणि त्याचा सिंटॅक्स आहे ओनली कीवर्ड ब्रेक.
त्यानंतर ब्रेक बघा, फ्लोचार्ट दिसतोय तुम्हाला. फ्लोचार्टवरती बघा बाळांनो की आपण एक प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आहे आणि एखादा कोड एक्झिक्यूट करतो आहे, कंडिशनल कोड, आणि म्हणजे ॲडिशन केलं असेल आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर डायरेक्ट त्या लूपच्या बाहेर आलं आणि बघा ब्रेक, समजा आता बघा कंडिशन आपली ट्रू असेल तर एक्झिक्यूट राहणार कंडिशन, आणि जर डायरेक्ट मी कंडिशनच्या नंतर डायरेक्ट ब्रेक केलं असेल तर डायरेक्ट ती कंडिशन एक्झिक्यूट होणार नाही. नेक्स्ट कंडिशन डायरेक्ट बाहेरच, लूपच्या बाहेर पडणार आहे. आता एक प्रोग्राम बघूया ब्रेक स्टेटमेंटचा. तर बाळांनो सेम हेडर फाईल्स इन्क्लूड केलेत आणि त्याच्यामध्ये नमला व्हॅल्यू किती असाईन केली आहे, 0. आणि आता बघा व्हाईल जोपर्यंत नमची व्हॅल्यू 0 इज लेस दॅन इक्वल टू 100 होत नाही तोपर्यंत मेसेज काय प्रिंट करायचा, म्हणजे आता सध्या 0 आहे, मग 0 इज लेस दॅन इक्वल टू 100 ना, कंडिशन ट्रू झाली. मग व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल नम इज काय आली, पहिली व्हॅल्यू 0 प्रिंट झाली. नेक्स्ट परत कुठे गेली, वरती. आता नम इक्वल टू 2 आहे का, म्हणजे नम 0 0 नाही आहे. मग ब्रेक झालं, ब्रेक झाल्यानंतर बाहेर आलं, इन्क्रीज झाली व्हॅल्यू, व्हॅल्यू किती झाली, 0 + 1 1 झाली. मग 1 इज लेस दॅन इक्वल टू 100 आहे ना, कंडिशन ट्रू. मग परत व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल नम इज 1. मग 1 इक्वल टू 2 आहे का, नाही, कंडिशन ट्रू झाली नाही, फॉल्स. मग ब्रेक झाला, ब्रेक झाल्यानंतर नमची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, प्लस, मग नमची व्हॅल्यू 2 झाली. मग 2च्या परत वरती गेलं व्हाईल लूपमध्ये, 2 इज लेस दॅन इक्वल टू 100, कंडिशन ट्रू झाली. मग परत लूपमध्ये गेलं, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज 2 प्रिंट होणार. मग आता इफ नम इक्वल टू, नमची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, आणि त्याला असाईन केलं नम इक्वल टू 2, म्हणजे 2 इक्वल टू 2 ना, म्हणजे कंडिशन तुमची काय झाली, इथं ट्रू झाली. मग ट्रू झाल्यानंतर डायरेक्ट तो लूपच्या बाहेर पडणार, आणि लूपच्या बाहेर पडल्यानंतर काय मेसेज प्रिंट होणार, आउट ऑफ व्हाईल लूप. अशा पद्धतीनं हा ब्रेक यूज करायचा आहे, आणि म्हणजे मेसेज प्रिंट होणार आहे आउट ऑफ व्हाईल लूप, आणि इथं गेट CH म्हणजे इथं प्रोग्राम तुमचा एंड झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ब्रेक स्टेटमेंटसुद्धा यूज करायचे आहे. आता जो लास्ट स्टेटमेंट आहे कंटिन्यू, अपोजिट आहे. ब्रेक म्हटलं तर तो काय करतो, ब्रेक म्हटल्यानंतर त्या बाहेर लूपच्या किंवा केसच्या बाहेर पडतो, आणि कंटिन्यू म्हटलं तर हा कंटिन्यू करतो. जिथून तुमचा प्रोग्राम चालू करायचा आहे तिथून तो ॲटोमॅटिकली कंटिन्यू चालू करतो. म्हणजेच तुम्ही कंटिन्यू स्टेटमेंट जर वापरला तर द कंटिन्यू स्टेटमेंट इज युज्ड इनसाइड दी लूप. वेन अ कंटिन्यू स्टेटमेंट इज एन्काउंटर्ड इनसाइड दी लूप, कंट्रोल जम्प्स टू द बिगिनिंग ऑफ दी लूप फॉर द नेक्स्ट आयट्रेशन. म्हणजेच तुम्ही जिथं कंटिन्यू स्टेटमेंट यूज करता त्या लूपमध्ये, तिथून डायरेक्ट तो कंट्रोल काय केला जातो, नेक्स्ट आयट्रेशनला, नेक्स्ट लेवलला तो ॲटोमॅटिकली, म्हणजे जिथं तुम्हाला चालू करायचं आहे तिथून तुम्ही करणार आचिला तर तिथं तुम्ही कंटिन्यू स्टेटमेंट वापरला तरी चालतो. बाय स्किपिंग द एक्झिक्युशन ऑफ स्टेटमेंट इनसाइड दी बॉडी ऑफ द लूप. म्हणजे जर समजा तुम्ही एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करायला याल आणि कंटिन्यू म्हटला कुठून पुढच्या एखाद्या लेबलचं नाव दिलं असेल तर जो मिडलचा जो स्टेटमेंट्स आहेत ते स्किप होतात आणि डायरेक्ट नेक्स्ट आयट्रेशनला पोहोचतो. तर कंटिन्यू स्टेटमेंटचा सिंटॅक्स आहे कंटिन्यू. बघा प्रोग्राम एक आपण आता फ्लोचार्ट बघूया. फ्लोचार्टमध्ये आपण लूप आहे यूज केलेला आणि कंडिशन टाकलो आहे आपण, आणि ती कंडिशन जर ट्रू झाली तर नेक्स्ट होणार, आणि कंडिशन फॉल्स झाली तर एक्झिट. मग कंडिशन ट्रू झाल्यानंतर तो काय केलं आपण, कंटिन्यू केलं. मग कंटिन्यू म्हटलं तर डायरेक्ट ते परत पहिल्याच्या कंडिशनला जाणार. मग परत झालं कंटिन्यू म्हटलं, परत असं सर्कलमध्ये फिरत राहणार, आणि जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हा लूपच्या बाहेर पडेल. आणि कंटिन्यू म्हणतोय कोड इनसाइड दी बॉडी ऑफ द लूप आफ्टर कंटिन्यू स्टेटमेंट. म्हणजे कंटिन्यू म्हटलं तर परत स्टार्टिंग कंडिशनला जाणार आणि परत तिथून लोड होणार. म्हणजे द कंटिन्यू स्टेटमेंट इज युज्ड इनसाइड दी लूप. वेन कंटिन्यू स्टेटमेंट इज एन्काउंटर्ड इनसाइड दी लूप देन कंट्रोल जम्प्स टू द बिगिनिंग ऑफ द लूप. म्हणजे परत कंटिन्यू म्हटलं तर परत सुरुवातीला परत जंप होतो आणि तिथून परत एक्झिक्यूट व्हायला चालू होतो कोड. तर बाळांनो आता एक सिम्पल प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये बघा हेडर फाईल ॲड केलेत, आणि हेडर फाईलमध्ये मेन फंक्शनमध्ये मी लूप वापरलं आहे. जेची व्हॅल्यू काय आहे 0, आणि जे इज लेस दॅन इक्वल टू 8, कंडिशन काय आहे ट्रू. मग कुठे गेलं इफमध्ये जे इक्वल टू 4 आहे का, नाही 4 नाही आहे ना, आता 0 आहे. मग परत काय झालं कंटिन्यू म्हटलं ना, मग त्यानंतर कंटिन्यू म्हटल्यानंतर कंटिन्यू म्हटल्यानंतर काय आहे ना, प्रिंट झाला ना मेसेज, ज्याची व्हॅल्यू किती झाली 0 झाल्यानंतर काय होणार आहे, पुढं गेलं वरती परत फॉर लूपमध्ये ज्याची व्हॅल्यू 1 झाली. आता इन्क्रीज झाल्यानंतर 1 इज लेस दॅन इक्वल टू 8, कंडिशन ट्रू. परत 1 इक्वल टू 4 आहे का, नाही. मग कुठे गेलं प्रिंट एफमध्ये, इफची कंडिशन ट्रू झाली नाही ना, मग कंटिन्यूमध्ये जाणार नाही, डायरेक्ट इफच्या बाहेर मेसेज प्रिंट काय झाला, ज्याची व्हॅल्यू
2, मग त्यानंतर तसंच सेम 3 होणार. आणि जेव्हा जेची व्हॅल्यू किती होते 4 झाल्यानंतर 4 इक्वल टू 4 आहे ना, जे इक्वल टू किती येतात 4, मग 4 इक्वल टू 4, मग कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय झालं कंटिन्यू. मग कंटिन्यूमध्ये परत कुठे गेलं जेमध्ये, मग जेची व्हॅल्यू इन्क्रीज झाली पण 4 व्हॅल्यू इथं प्रिंट झालेली नाही. कंटिन्यू म्हटलं तर काय होतं आहे, परत कंट्रोल परत फॉर लूपला जातो कंटिन्यू म्हटलं तर, पण त्याच्या खाली जात नाही. त्यामुळं जेची व्हॅल्यू जेव्हा 4 असते तेव्हा प्रिंट होणार नाही. मग जेची व्हॅल्यू 5 झाली, मग 5 झाल्यानंतर परत गेलं जे इक्वल टू 4 आहे, म्हणजे 5 इक्वल टू 4 कंडिशन फॉल्स झाली, मग कंटिन्यू होणार नाही, डायरेक्ट मेसेज प्रिंट होणार 5 म्हणून. असं 6, 7 आणि 8 अशापर्यंत व्हॅल्यू, पण 4 होणार नाही. द व्हॅल्यू इज 4 इज अ मिसिंग इन द आउटपुट बिकॉज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज जे इज अ 4, म्हणजे 4 इक्वल टू 4 झालं ना. म्हणजे तिने काय म्हटलं, जेव्हा जेची व्हॅल्यू 4 इक्वल टू 4 असते तेव्हा कंटिन्यू करा. मग कंटिन्यू म्हटलं तर बिगिनिंगलाच परत एक्झिक्यूट व्हायला चालू होतो. मग त्यामुळं ती 4 व्हॅल्यू प्रिंटेपकडे जात नाही, तर जो लास्ट तुमचा जो आहे प्रिंटेप केलं तेव्हा ती प्रिंट होत नाही. त्यामुळे जेची व्हॅल्यू 4 आहे ती मिसिंग होते. आणि त्यानंतर 8पर्यंत व्हॅल्यू प्रिंट होतात, कारण जे इज लेस देन इक्वल टू 8 आहे ना. मग जेव्हा 9 येते तेव्हा जे इक्वल टू आता 9 झालं, मग 9 इक्वल टू जे इक्वल टू 9, मग फॉर लूप इथंच तुमचं काय झालं फॉल्स झाला. फॉल्स झाल्यानंतर परत फॉर लूपच्याच बाहेर आपण पडणार डायरेक्ट आणि प्रोग्रॅम एंड होणार आहे. अशा पद्धतीनं आपण सी प्रोग्रॅम्स बाय युझिंग कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट करू शकतो. बाळांनो, हे स्वतः जे दिलेले आहेत मी प्रोग्रॅम, हे तुम्ही स्वतः प्रोग्रॅम्स रन करून बघा, त्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 स्टेटमेंट्स बघितले, गो टू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू स्टेटमेंट. या तिन्हीवरती कंपल्सरी एक क्वेश्चन असतो, एक्सप्लेन गो टू स्टेटमेंट किंवा एक्सप्लेन ब्रेक स्टेटमेंट किंवा एक्सप्लेन कंटिन्यू स्टेटमेंट. तर बाळांनो, आजच्या लेक्चरनंतर आपला जो युनिट नंबर 3 आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 4 जो आहे ॲरे अँड स्ट्रक्चर तो आपण चालू करणार आहोत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि ह्याच्यावरती दिलेली तुम्ही असाइनमेंट सॉल्व करायची आहे आणि आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू. हाय मुलांनो, बाय.